विभाजन झालेलं आहे, आज निर्णय आलेला आहे, बरखास्त झालेले आहे मार्केट कमिटी. काय कसं पाहताय सांगली, मिरज, कवठेमंकाळ आणि जत अशी ही मार्केट कमिटी होती. महाराष्ट्रातल्या ज्या मोठ्या मार्केट कमिटी आहेत त्यात एक ही मार्केट कमिटी आहे. या मार्केट कमिटीमध्ये कर्नाटकातून माल येतो, पण महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्हीचा जास्त माल येतो, पण अधिक राज्यातून माल येतो असं दाखवून या मार्केट कमिटीत वेगळी व्यवस्था निर्माण करायचं राज्य सरकारने ठरवलेलं दिसतंय. पण त्यासाठी सध्या निवडून आलेली लोकांनी निवडून दिलेली लोक यांना बरखास्त करण्याची काही गरज नव्हती. त्यांना कशी मार्केट कमिटी नव्या पद्धतीने चालेल त्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं असतं तर याच लोकांनी ती मार्केट कमिटी अधिक चांगली चालवली असती. या मार्केट कमिटीचं यापूर्वी विभाजन करण्याचा प्रयत्न झालेला होता, परंतु कवठेमंकाळ आणि जत इथलं उत्पन्न मर्यादित असल्यामुळं स्वतंत्र मार्केट कमिटी जर झाली तर ती कमकुवत होईल असं काही वर्षापूर्वी वाटलेलं, म्हणून त्यावेळी तो प्रसंग टळला. पण आता सरकारनेच त्यात पुढाकार घेऊन मोठी मार्केट कमिटी 3 राज्यातली आवक इथं होते असं सांगून मार्केट कमिटीचं विभाजन केलेलं आहे. म्हणजे तिन्ही ठिकाणी सगळे सेक्शन्स वीक होतील आणि त्यामुळं इथल्या स्थानिक जनतेचा जतपासून मिरज तालुक्यातल्या सर्वांचा याला पूर्वीपासून विरोध आहे. आता सरकारने पाऊल टाकलेलं आहे, निवडून आलेल्या मार्केट कमिटीला बरखास्त केलेलं आहे. त्यामुळं याच्यात राजकीय उद्देश जास्त दिसतोय आणि लोकांनी निवडून दिलेली मार्केट कमिटी बरखास्त करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यासाठी मार्केट कमिटीचे पदाधिकारी, चेअरमन आणि त्यांचे सहकारी हे आत्ताच मला भेटले आणि त्यांनी यापूर्वी कोर्टात धाव घेतलेली आहे. त्याच्यावर योग्य तो न्याय मागण्याचा ते प्रयत्न करतील.